मालेगाव येथील माने हॉस्पिटलवर छापा. बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी रॅकेटचा पर्दाफाश. डॉक्टरांसह 5 जणांवर गुन्हा दाखल. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. वैद्यकीय पथकाने माने हॉस्पिटल सोनोग्राफी सेंटरवर धडक कारवाई केली आहे. या प्रकरणी रुग्णालयाचे संचालक असलेले डॉक्टर विवेक माने यांच्यासह 4 ते 5 जणांवर PCPNDT कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुहास वाहुले यांना माने हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या तक्रारीची दखल घेत प्रशासनानं तातडीनं एक पथक तयार केलं आणि रुग्णालयात एक बनावट रुग्ण पाठवून सापळा रचला. या बेकायदेशीर तपासणीसाठी तब्बल 23,000 रुपयांची मागणी करण्यात आली होती. सोनोग्राफीची प्रक्रिया पूर्ण होताच दबा धरून बसलेल्या सरकारी पथकानं रुग्णालयावर छापा टाकला. मात्र कारवाईची कुणकुण लागताच तपासणी करणारी महिला, डॉक्टर आणि मुख्य दलाल घटनास्थळावरून फरार झालेत. या प्रकरणाची मालेगाव पोलिसांनी रुग्णालय संचालक डॉक्टर विवेक माने, कर्मचारी कृष्णा खडसे, गजानन वानखडे, दलाल दीपक बदर आणि एका अज्ञात महिला डॉक्टर विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. डॉक्टर सुहास देवीदास वाहुळे, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय मालेगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस स्टेशन मालेगाव येथे CR नंबर 365 PCPND ॲक्ट 1994 अंतर्गत माने हॉस्पिटल मालेगाव येथे अवैधरित्या गर्भलिंग निदान होत आहे अशी त्यांनी रेड केल्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्ह्यात त्यांनी 5 आरोपीचे नावे दिलेले आहेत. डॉक्टर विवेक माने, कृष्णा खडसे, गजानन वानखडे, अज्ञात डॉक्टर महिला व दीपक बदर यांच्याविरुद्ध कलम 456 PCPND ॲक्ट 1994 अंतर्गत गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे.